जय शिवराय मित्रांनो महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे शेत रस्त्याची नोंद आता सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये नोंदवली जाणार आहे। आपण पाहिलेलं आहे की राज्यामध्ये शेत रस्ते मोकळे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाते। शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकरणाच्या अनुषंगाने मोठे रस्ते अर्थात 12 फुटापर्यंतचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठीचे महसूल विभागाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत। तशा प्रकारच्या कारवाया सुरू आहेत। शेत रस्ते जे वर्षानुवर्षापासून अतिक्रमित झालेले आहेत, बंद झालेले आहेत, असे रस्ते मोकळे करून दिले जात आहेत। नव्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून रस्त्याची मागणी केल्यानंतर पर्यायी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, हे सर्व होत असताना नवीन रस्त्याची मागणी असेल किंवा जुने रस्ते मोकळे करणे असेल, या प्रक्रिया पार पडल्यानंतर काही कालांतरानं या रस्त्यांवरती पुन्हा अतिक्रमण होतात, रस्ते अडवले जातात आणि रस्त्याचे वाद देखील निर्माण होतात। याच्यावरती कुठेतरी या सर्व बाबींना, या सर्व वादांना पूर्णविराम मिळावा म्हणून महसूल विभागाच्या माध्यमातून आता एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे शेत रस्त्याची नोंद ही त्या सातबाऱ्यामध्ये इतर हक्कामध्ये नोंदवली जाणार आहे। सातबाऱ्यावरती शेत रस्त्याची नोंद इतर हक्कामध्ये नोंदवली गेल्यामुळे साहजिकच याचं रेकॉर्ड राहणार आहे आणि भविष्यामध्ये जरी याच्या संदर्भातील काही वाद निर्माण झाले, अतिक्रमण झालं किंवा कोणी रस्ते जरी अडवले तरी त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी वेळ लागणार नाही। त्याच्यामुळे अतिशय आवश्यक असलेला बदल शासनाच्या माध्यमातून करण्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता जे काही नवीन पर्यायी रस्ते दिले जातील, जे अतिक्रमित रस्ते आहेत ते मोकळे केले जातील किंवा नवीन रस्त्याची निर्मिती केली जाईल, त्या सर्व रस्त्याची नोंद आता त्या सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये नोंदवली जाणार आहे।